Praise you, Jesus. I give you all the glory and honor. Prabhu, we will thank you, Jesus. Thank you, Lord. Hallelujah, 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 hallelujah. Thank you, Jesus. Dhanyavad Ishu, Dhanyavad Ishu, Dhanyavad Ishu. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Are you ready? तुम्ही तयार आहात का प्रभूची आराधना करण्यासाठी? Thank you, Lord. Thank you, Master. We worship you, Lord. We worship you. Praise you, Jesus. We give you glory. Amen. Hallelujah. जर तुम्ही जॉईन झालेले असाल तर इतरांना देखील शेअर करा आजचा संदेश, आजचा आराधना प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. थँक यू लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ब्रदर खंडागळे, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. अलेक्स ब्रदर, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्रदर मनी, गॉड ब्लेस यू. हॅपी संडे. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आज आशीर्वादित करो. थँक यू जीसस. सिस्टर जोसना साळवी, प्रेज द लॉर्ड. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Give our sister. Praise the Lord. Oh, yandarabala shekeri. Hallelujah. Oh, shalene yandarabala shekeri. Thank you, Jesus. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो प्रभू तुझ्या उपस्थितीसाठी. तुझा एकुलता एक पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्ही तुझे आभार मानतो. त्याच्या मौल्यवान रक्तासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो राजा. तुला उंचावतो प्रभू. सगळा आदर, सगळा महिमा आणि सर्व गौरव आम्ही तुलाच देतो राजा. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. येशूच्या नावामध्ये. आमेन. आसमां के नीचे और इस धरती पर आसमां
त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे प्रियानो. जसं तुम्ही त्याचं नाव उंच करा, जसं तुम्ही त्याचं नाव उंच करा, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. आपले हात उंच करून प्रभू आज आम्ही सर्वजण या सगळे तुझे आराधक प्रभू तुझ्या पवित्र चरणापाशी हात उंच करून येतात. प्रत्येकाला आशीर्वादित कर प्रभू, कारण तू आमचं शरणस्थान आहेस देवा. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक देवाचा सेवक हा खरा आराधक असतो. आमेन. जर तुम्हाला देवाची सेवा करायची तर तुम्हाला आराधना करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी फॉर वर्शिपिंग? तुम्ही तयार आहात का त्याची आराधना करण्यासाठी? हालेलुया. Thank you, Jesus. We worship you, Father. We praise you. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. We worship you. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ. यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. यीशु तेरी दया से Amen.
Hallelujah. Oh, Ramande.
आदर, सगळा गौरव, सगळा महिमा आम्ही तुला अर्पण करतो प्रभू. तू स्तुतीस पात्र आहेस, तू भयास योग्य आहेस प्रभू. आज देखील तुझ्या वचनातून आमच्याशी बोल प्रभू. तुझा शब्द दिगंतरी पोहोचतो दे बाप्पा. आज आम्हा प्रत्येकासाठी तो शब्द येऊ दे येशूच्या नावामध्ये. आमेन. से आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? प्रभूच्या वचनासाठी तुम्ही तयार आहात का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करू. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. हालेलुया. Thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. Are you ready for the word of God? तुम्ही प्रभूच्या वचनासाठी तयार आहात का? आमेन. जसं मनुष्याच्या देहाला भाकरीची गरज आहे, पवित्र शास्त्र सांगतं देवाचं वचन जिवंत भाकर आहे. आमेन. Praise the Lord. Hallelujah. जर एखाद्या मनुष्याला 40 दिवसापर्यंत जेवण मिळालं नाही, भाकरी मिळाली नाही, तर तो जिवंत राहू शकतो. 3 दिवस पाणी मिळालं नाही तर तो जिवंत राहू शकतो. परंतु ज्याच्यामध्ये जिवंत देवाचं वचन नाही, देवाचं पवित्र वचन नाही, तो मनुष्य फार मेलेला आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. सो ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकताय, देवाच्या वचनानेच तुम्हाला जीवन प्राप्त होणार आहे. आमेन. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. यावेळेस आपण प्रभूच्या वचनाकडे जाऊया. देव तुम्हाला वचनाद्वारे आशीर्वादित करो. हृदयापासूनच देवाचं वचन ऐका. देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. Praise the Lord. Hallelujah. पवित्र शास्त्रामध्ये जे वचन आहे ते आपल्या सद्विवेकासाठी आहे. आमेन. हालेलुया. प्रत्येक मनुष्यामध्ये सद्विवेक आहे. एव्हरी मॅन हॅज. प्रत्येक मनुष्याकडे सद्विवेक बुद्धी आहे. असं नाही की फक्त ख्रिस्ती लोकांना सद्विवेक बुद्धी आहे. या पृथ्वीवरती जो कोणी जन्माला येतो त्याच्यामध्ये सद्विवेक बुद्धी आहे की त्याने कसं जीवन जगावं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला समजतं की आपण काय केल्याने काय होणार आहे. आमेन. आणि म्हणून सद्विवेक हा प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. परंतु ख्रिस्ती मनुष्याला सद्विवेकाबरोबर पवित्र आत्म्याचा स्पर्श आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस एखादा ख्रिस्ती मनुष्य, एखादा विश्वासणारा ज्यावेळेस एखादं कृत्य करतो, त्याच्या सद्विवेकावरती असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे त्याच्यातून त्या पवित्र गोष्टी ऑटोमॅटिकली घडत असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अपवित्र गोष्टी किंवा जर एखादा अशुद्ध काम, एखादं चुकीचं काम एखादा विश्वासणारा करतो, त्याला एक टोचकी लागते. आमेन. हालेलुया. तुम्ही पाहाल. आणि म्हणूनच आपल्याला देवाने आत्म्यामध्ये निर्माण केलेलं, देवाने आपल्याला आत्मा म्हणून निर्माण केलेला आहे. जर तुम्ही पाहिलं तर एखादा मनुष्य मरण पावला, एखादा मनुष्य मरण पावल्यानंतर तो त्याचं शरीर सोडून जातो. आमेन. आणि मग त्याच्या शरीराचं काय होतं? त्याचं शरीर एकतर गाडलं जातं किंवा मग एखाद्या हिंदू मनुष्याला जाळलं जातं. कारण या शरीराचं जे काम होतं ते फक्त त्या आत्म्याला छावणी देणं किंवा त्या आत्म्याचं तंबू म्हणून होतं. आमेन. परंतु जसं ते शरीर त्या शरीरातून आत्मा निघून गेला, त्या शरीरातून जीवन संपलं, त्यानंतर त्या शरीराचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपल्याला त्या आत्म्यातल्या मनुष्यासाठी अत्यंत संवेदनाशील राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने आपल्याला कसं निर्माण केलेलं आहे? आत्मा निर्माण केलेलं आहे. कारण बायबल सांगतं देव आत्मा आहे आणि आपण देखील आपल्याला त्याने आत्म्यामध्ये निर्माण केलेलं आहे. कारण त्याचा श्वास आपल्या या शरीरात फुंकलेला आहे.
म्हणजे आपण आत्मा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पास्टर क्रिस म्हणतात यू आर नॉट बॉडी, यू आर नॉट सोल, यू आर स्पिरिट. आमेन. तुम्ही शरीर नाही, तुम्ही जीव नाही. आमेन. कारण लोक म्हणतात जीव गेलेला किंवा लोक म्हणतात शरीर मेलेला, परंतु आत्मा कधीच मरत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. आजचा संदेश काय नवीन येणाऱ्या ख्रिस्ती लोकांसाठी नाही किंवा नवीन येणाऱ्या तारणासाठी येणाऱ्या लोकांसाठी नाही, परंतु जे परिपक्व झालेले आहेत. रविवारचा संदेश मी कसा मुद्दामून देतो, रविवारचा संदेश हा आरोग्यासाठी नाही. आमेन. आज काही फिजिकल एज्युकेशन नाही की तुम्ही पीटीच्या क्लासला आलेला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. परंतु आज तुम्ही मॅथ्सच्या पेपरला आलाय किंवा मॅथ्सच्या लेक्चरला आलाय, येताना तुम्ही हातामध्ये नोटबुक घेणं किंवा तुमच्याबरोबर मॅथमॅटिक्सचं बुक्स असणं, पुस्तक असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या हातात बायबल असणं गरजेचं आहे. आमेन. कालची हिलिंगची सभा होती, काल आरोग्याची सभा होती आणि आरोग्याच्या सभेला तुम्ही बायबल नाही आणलं तरी चालणार आहे, कारण तुम्ही आरोग्य स्वीकारणार आहात. परंतु आज बायबल स्टडी आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. संडे मीन्स काय? संडेच्या दिवशी आपण प्रभूचं वचन गहन रीतीने पाहतो, त्याच्यातलं रहस्य आपण पाहतो, आपल्याला शिकायचं. आमेन. हालेलुया. कारण आता एबीसीडी पास झाली, आता कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. आमेन. नेहमी सुटून आपण प्रभू येशू माझं तारण कर, प्रभू येशू माझ्या पापांची क्षमा कर. बायबल सांगतात देवाने त्याचा पुत्र 2000 वर्षापूर्वी स्तंभावरती किळलेला, परंतु काही लोक त्या कॉन्शियस मधून किंवा त्या संवेदनेतूनच बाहेर आलेले नाही. ते लोक वारंवार पश्चातापाची प्रार्थना करतात. बट आता यावेळेस आपल्याला प्रभूने जी क्षमा केलेली त्याच्या पुढे जाऊन आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे. प्रेज द लॉर्ड. किती लोक सहमत आहेत माझ्या बरोबर? हालेलुया. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादित व्हायचं तर आध्यात्मिक वाढ होणं किंवा तुमची आत्म्यात उन्नती होणं गरजेचं आहे. 2 कोरिंथियन्स 6 अध्याय 16 वचन काढा. 6 chapter and 16 2 कोरिंथियन्स पहा. 2 कोरिंथियन्स त्याचा 6 अध्याय 16 वचन. देवाच्या पहा या ठिकाणी आपल्याला देव काय म्हणतो पहा. देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण सदाजीवी देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यात निवास करील व चालेल, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो की तुम्ही माझं मंदिर आहात. आमेन. 1 कोरिंथियन्स 3:16 मध्ये पवित्र शास्त्र सांगतं पहा. 1 कोरिंथियन्स 3:16 जर तुम्ही कडून वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 1 कोरिंथियन्स त्याचा 3 अध्याय आणि 16 वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा बसतो. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो. आमेन. हालेलुया. देवाचा आत्मा तुमच्या आतमध्ये राहतो. म्हणजे कुठे राहतो? तुमच्या शरीरामध्ये राहतो. देवाने ते शरीर मंदिर स्वरूपाचं बनवलेलं आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून जे इस्रायली लोक आहेत, इस्रायली लोक शरीराविषयी जास्त आवेशी आहेत. ते लोक मंदिरात त्या शरीराचं खूप त्या ठिकाणी काय अन्न खावं हे देखील ते शास्त्रात लिहिल्याप्रमाणेच अन्न खातात. लेवीच्या पुस्तकामध्ये एखाद्या मनुष्याने कसं अन्न खावं, काय खावं याच्याविषयी लिहून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु ख्रिस्ती लोकांनी ते सगळं बिघडून टाकलेलं आहे. आमेन. हालेलुया. वाटतं ते खावं असं ते त्यांच्या ते काही वचनांचा असा आधार घेतात आणि बायबल सांगतं तू ज्याच्यावर हात ठेवून येशूच्या नावात प्रार्थना करशील ते अन्न तुझ्यासाठी शुद्ध होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. परंतु ज्याच्यामध्ये फॅट आहे ते तुझ्या शरीराला येऊन ते तुझ्या शरीरामध्ये येऊन तुझा नाशच करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक अन्न खाणं योग्य आहे, परंतु ते स्वीकारण्यासाठी तुझं शरीर जसं साथ देईल तर ते त्या प्रमाणातच ते घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून यावेळेस आपण आपल्या शरीरावरती कॉन्सन्ट्रेशन करणार आहे, कारण आपलं शरीर बाहेरून आणि आतून देवाच्या राज्यासाठी उपयोगी पात्र व्हावं. बायबल संत पौल म्हणतो प्रभू तुझा आत्मिक ठेवा या पवित्र मंदिरामध्ये ठेवलेला, या पात्रामध्ये तू ठेवलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आपण आता सध्याला जगतोय ते आपण आत्मा म्हणून जगतोय आणि आपण या शरीरामध्ये राहतोय. आपली वस्ती या शरीरामध्ये आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बी कॉन्शियस. म्हणून देवाच्या वचनावरती लक्ष द्या. पहा तुमच्या शरीरामध्ये काय असणं गरजेचं आहे. कलस्साईचं पुस्तक त्याचा 3 अध्याय आणि 16 वचन काढून वाचा. कलस्साईचं पुस्तक 3 अध्याय 16 वचन.
ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा काय लिहिलेलं आहे, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. तुमच्या आतमध्ये काय हवंय? ख्रिस्ताचं वचन तुमच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ताचं वचन तुमच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. कारण येशू ख्रिस्त योहान 6:63 मध्ये म्हणाला, माझी वचन जीवन आणि आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही बिस्लरी पिता, तुम्ही चांगलं पाणी तुमच्या स्वतःसाठी तुम्ही स्वीकारता, तुम्ही चांगलं अन्न खाता, परंतु त्यामध्ये जीवन प्राप्त होणार नाही. जीवन कुठे आहे? बायबल सांगतं योहान 6:63, योहानाचं पुस्तक त्याचा 6वा अध्याय आणि 63व्या वचनामध्ये. आणि म्हणून रविवारी बसताना तुमच्या हातामध्ये नोटपॅड असावं. जर तुम्ही वचन ऐकायला बसणार तर 100% देव प्रत्येक वचनाद्वारे आज आपली भेट घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चॅप्टर नंबर 6 वर्स 63. म्हणून पहा. हालेलुया. थँक यू जीसस. योहान 6:63, मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चरताना पाहाल तर जिवंत करणारा तो आत्मा आहे, देहापासून काही लाभ होत नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जीवन हवंय तर तुम्हाला देवाचं वचन ठाऊक असणं गरजेचं आहे. तुम्ही देवाचं वचन आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून कलस्सेच्या मंडळीला पॉल म्हणतो की तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं वचन, देवाचं वचन भरपुरीने राहो. प्रेज द लॉर्ड. कसं देवाचं वचन तुमच्या आतमध्ये येणार आहे? आमेन. हालेलुया. कारण देवाचं वचन तुमच्या सद्विवेकाला स्पर्श करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला उदाहरण, आज इंटरेस्टेड मेसेज, आज तुमचा मेसेज तुम्ही जो ऐकता त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट येणार आहे. पहा, योहानाचा 8वा अध्याय काढा आणि त्या ठिकाणी पहा एक व्यभिचारी स्त्री विषयी दाखला दिलेला आहे. आणि त्या व्यभिचारी स्त्री विषयी तुम्ही पुन्हा एकदा स्टडी करा, त्या ठिकाणी वाचा. त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल की सद्विवेक हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो, परंतु देवाच्या वचनाद्वारे तो ऍक्टिव्हेट होतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही चुकीची गोष्ट करू नये म्हणून तुमच्या आतमध्ये देवाचं वचन भरपुरीने असणं किती गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, त्या सगळ्या यहुद्यांनी आणि पुरुषांनी काय केलं, एक प्रत्यक्ष पापात असलेल्या, विचार करत असलेल्या स्त्रीला पकडलं आणि तिला घेऊन ते येशूकडे आले. आमेन. पवित्र शास्त्र सांगतं येशू ख्रिस्ताकडे कशासाठी त्यांनी आणलं? कारण त्यांनी त्यांच्या मनामध्ये पक्क ठरवलं होतं, त्यांच्या सद्विवेकामध्ये त्यांचा सद्विवेक त्याला साथ देत होता की जो नियमशास्त्र मोशेने दिलेलं आहे ते मोशेचं नियमशास्त्र पाळणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्यांना एखाद्या स्त्रीचा जीव घेण्यामध्ये कुठलंही पाप वाटत नव्हतं. त्यांना त्यांचं धर्मशास्त्र सांगत होतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या धर्मशास्त्रात लिहिलं होतं जर त्या स्त्रीला किंवा पुरुषाला व्यभिचार करताना पकडाल तर तुम्ही त्याला जिवंत दगडमार करून ठार करावं. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्या लोकांनी त्या स्त्रीला येशूकडे घेऊन आले आणि त्यांचा उद्देश काय होता? नियमशास्त्र पाळणं. आमेन. त्यांना काय करायचं होतं? त्यांचा धर्म प्रस्थापित करायचा होता. ते जे करतात ते बरोबर आहे याविषयी ते आवेशी होते. त्यांच्या सद्विवेकाला ते पटत होतं. परंतु पहा, ज्यावेळेस त्यांनी त्या व्यभिचारी, त्या पापी स्त्रीला येशूकडे आणलं, येशू ख्रिस्ताच्या पाहते आपण वाचूया 3ऱ्या वचनापासून. त्यावेळी शास्त्री व फरीसी यांनी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला त्याचकडे आणले व तिला मध्ये उभा करून त्याला म्हटले, गुरुजी, या स्त्रीला ती व्यभिचार करीत असताना धरण्यात आले आहे. मोशाने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा केली आहे की अशा दगडमार करावा. तर आपण तीच काय म्हणता? तुम्ही तीच काय म्हणताय? या स्त्रीला आता काय करावं? कारण नियमशास्त्र मोशेने जे दिलेलं आहे त्यात आम्हाला असं सांगितलेलं आहे आणि आमच्या सद्विवेकाला ते पटतंय. आमेन. हालेलुया. त्याच्यामध्ये आम्हाला काहीच गैरकृत्य वाटत नाही. कारण धर्मशास्त्र धर्म पाळण्याविषयी, कडकडीत धर्म पाळण्याविषयी सांगितलंय. पाप करताना तुम्ही पकडलं गेलं तर त्याला दगडमार करून ठेचावं. आमेन. हालेलुया. त्याचवर दोष ठेवायला आपल्याला काही निमित्त मिळाले म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी हे म्हटले. येशू तर खाली कोणून बोटाने भूमीवर लिहू लागला.
आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यास म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिसवर दगड टाकावा. पहा, येशू ख्रिस्ताने असं म्हटलं नाही की तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. आमेन. असं येशू म्हणाला नाही त्या पुरुषांना की तुम्ही जे दगड तिला मारणार आहात ते चुकीचं आहे, कुणाचा जीव घेणं चुकीचं आहे. नियमशास्त्रात हेही लिहिलेलं आहे की तुम्ही कुणाला जीव मारू नये, कुणाचा रक्त सांडू नये, आणि तुम्ही ते करताय असंही येशू ख्रिस्त म्हणाला नाही. किंवा येशूने त्या स्त्रीलाही दटावलं नाही, येशू तिलाही म्हणाला नाही की तू पाप केलेलं आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना काय म्हणाला? येशू ख्रिस्ताच्या मुखातून काही शब्द निघाले. येशू ख्रिस्त म्हणाला की ज्याने कधीही पाप केलं नाही अशा व्यक्तीने पहिला दगड मारावा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता तिथं काही विश्वासणारे लोक नव्हते. देवावर विश्वास ठेवून ते लोक नियमशास्त्रापेक्षा येशूवर विश्वास ठेवणारे, विश्वासणारे, विश्वासू लोक नव्हते. परंतु ते कडकडीत धर्म पाळणारे यहुदी, परुषी, याजक लोक होते. आणि येशू त्यांना म्हणाला की ज्यांनी कधीही पाप केलं नाही त्यांनी प्रथम दगड मारावा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परंतु त्या ठिकाणी काय घडलं पहा, हे ऐकून त्यांनी काय ऐकलं? येशूने त्यांना जे शब्द वापरले किंवा शब्द बोलले ते शब्द त्यांनी ऐकले. आणि पहा काय झालं, हे ऐकून वडिलांपासून आरंभ करून शेवटल्या इस्मापर्यंत एका मागून एक असे सर्व निघून गेले. कारण त्यांच्या सद्विवेकाला प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द जाऊन टोचले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रत्यक्ष देवाचा पुत्र त्या ठिकाणी उभा राहून त्यांच्याशी बोलला. आमेन, हालेलुया. त्यांना त्या धर्मापेक्षा देवाचे शब्द अधिक सामर्थ्यशाली जाणवले, कारण त्यांच्या आतमध्ये सद्विवेक होता. आमेन. परंतु तो चुकीच्या मार्गाने चालला होता. तो धर्म पाळण्यासाठी त्यांच्या मनामध्ये जे रोवलं होतं तेच ते पाळण्यासाठी पुढे येत होते. परंतु त्यांच्या सद्विवेकाला देवाच्या शब्दाने किंवा प्रभू येशूच्या शब्दाने संपूर्ण परिवर्तित केलं. आमेन, हालेलुया. पहा, देवाचं वचन तुमच्या आतमध्ये असणं किती गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस एखादं कृत्य करायला जाता, एखादं काम करण्यासाठी तुम्ही पुढे जा, जर ते काम चुकीचं असेल आणि देवाचं वचन जर तुमच्या आतमध्ये असेल तर ते तुम्हाला कन्व्हिक्ट करेल, ते तुम्हाला स्पर्श करेल. आमेन. ते तुम्हाला मागे वळायला लावेल. आमेन. पहा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिले ते याजक, यहुदी, परुषी एक एक करून त्या ठिकाणून निघून गेले. आमेन, हालेलुया. कारण त्यांच्या सद्विवेकाला त्या ठिकाणी पवित्र शब्दांनी टोचलं गेलं. आमेन, हालेलुया. त्यांना कळालं की हा धर्म जो मी पाळण्यासाठी आलोय तो धर्म पाळण्यामध्ये मी कुठेतरी कमी पडलेलो आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दॅट्स कॉल्ड कॉन्शियस. आमेन. त्याला म्हणतात सद्विवेक बुद्धी. आमेन, हालेलुया. आणि मग त्या लोकांनी तिथंच दगड टाकले आणि एक एक करून सगळे निघून गेले. आणि पहा, प्रभू येशू ख्रिस्त आणि ती स्त्री दोघच त्या ठिकाणी उभा राहिले किंवा त्या ठिकाणी होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये. आमेन. ते सामर्थ्य प्रभूच्या वचनामध्ये, ज्याच्याद्वारे आपल्या प्रत्येक कृत्यामध्ये आपण परिवर्तन आणू शकतो. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण देवाचं वचन स्वीकारतो, देवाच्या वचनाला आपण स्वीकारतो, देवाचं वचनच आपल्या हाताच्या कृत्यांना किंवा आपल्या विचारांना बदलू शकतं. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं देवाने त्याचा एकुलता एक पुत्र यासाठी अर्पण केला की आपला नाश होऊ नये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नाश होणं म्हणजे काय? नाश होणं म्हणजे शरीराचा नाश. त्या ठिकाणी त्यांनी एका स्त्रीचा नाश केला असता, त्यांच्या शरीराचा, त्या पुरुषाचा नाश झाला असता, परंतु त्यांच्या आत्म्याचा नाश झाला असता. परंतु देवाच्या वचनाने त्यांना सावरून धरलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचं वचन तुमच्या आत्म्याचं संरक्षण करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचं वचन तुमच्या आत्म्याचं प्रोटेक्शन आहे. आमेन. जितकं जास्त तुम्ही देवाचं वचन पाहाल, जितकं जास्त तुम्ही देवाचं वचन वाचाल, तितके जास्त तुम्ही या जगामध्ये सुरक्षित राहताल. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन हे तुमच्या सद्विवेकाला सुरक्षित करण्यासाठी आणि योग्य गोष्टी कृत्यामध्ये आणण्यासाठी आशीर्वादित होणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून पॉल कलस्सेच्या मंडळीला म्हणतो की तुमच्यामध्ये देवाचं वचन भरपूरीने राहो.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इब्रिकराचं पत्र त्याचा 9वा अध्याय आपण जर काढलं, इब्रिकराचं पुस्तक त्याचा 9वा अध्याय, तर त्या ठिकाणी लिहिलंय येशू ख्रिस्ताचं रक्त तुमच्या सद्विवेकाला लावण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. आज आपण प्रभू भोजन घेणार. आपल्याला माहिती आहे आपण आज प्रभू भोजनाच्या विधीमध्ये जाणार आहे. प्रभू भोजनाच्या विधीमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपण ख्रिस्ताचं रक्त आणि ख्रिस्ताची शरीर म्हणजे भाकर आज आपण स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु त्या रक्ताद्वारे आपल्या कॉन्शियसला किंवा आपल्या सद्विवेकाला आपण सुरक्षित करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला सांगतो जसं देवाचं वचन बुद्धीने शिकवता येणार नाही. आमेन. मनुष्यामध्ये 2 मेंदू असतात. मनुष्यामध्ये किती मेंदू असतात? 2 मेंदू. एक मोठा आणि एक लहान मेंदू असतो. प्रेज द लॉर्ड. 2 मेंदू असतात. परंतु विश्वासणाऱ्याला 3 मेंदू असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण आत्मा आहे. आमेन. आणि आत्मिक मनुष्याला अजून एक मेंदू असतो. प्रेज द लॉर्ड. जसं तुम्ही पवित्र शास्त्र वाचा ते तुमच्या बुद्धीमध्ये जाणार नाही, तुमच्या दैहिक मेमरीमध्ये ते जाणार नाही, ते तुमच्या आत्मिक मेंदूमध्ये जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ऍग्री विथ मी, तुम्ही माझ्याबरोबर सहमत आहात का? हालेलुया. कारण मी जे संदेश देतो किंवा कुठलाही देवाचा सेवक जो संदेश देतो तो संदेश बुद्धीने आला तर तो प्रभावी ठरणार नाही, तो आत्म्यातून आला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तो आत्म्यातून येईल, कारण आत्मा देवाने दिलेलं ज्ञानाचा सागर आहे. बायबल सांगतं कलोस्सेचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन पवित्र शास्त्र सांगतं येशू ख्रिस्तामध्ये ज्ञानाच्या गुप्त निधी आहे. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्त काय? ज्ञानाची गुप्त निधी आहे. तो देवाचा शब्द आहे. आमेन. हालेलुया. योहान 1:13 आणि 14 बायबल सांगतं येशू ख्रिस्त जो देवाचा शब्द आहे तो देही आला. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणजे कोण आहे? देवाचा शब्द आहे. आणि जसं तुम्ही येशूला स्वीकारलं, येशूचं कृत्य तुम्ही स्वीकारलं, त्याने वधस्तंभावर केलेलं अर्पण तुम्ही स्वीकारलं, देवाने तुम्हाला नवीन आत्मा दिला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आधी जिवंत होता परंतु नव्याने तुमचा जन्म झाला. हालेलुया. पवित्र शास्त्र जर तुम्ही काढून वाचलं 1 पेत्र त्याचा 1ला अध्याय, आता 29:23 ते 29 वचन, या सगळ्या गोष्टी मी पुन्हा सांगण्यामध्ये भरपूर वेळ निघून जाईल. परंतु तुम्हाला ठाऊक आहे तुमचा जन्म कशाने झाला? देवाच्या सदाजीवी वचनाने झाला. आमेन. तुम्ही विश्वास ठेवला की माझ्या पापांसाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र अर्पण केला. देवाच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवला. जे शब्द तुम्ही विश्वासाने स्वीकारले त्या शब्दाद्वारे तुमचा नव्याने जन्म झाला. जसं येशू निकेतनाला म्हणाला की नव्याने जन्मल्याशिवाय कोणालाही देवाच्या राज्यात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही नवीन जन्म पावलेले आहात. याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये एक मनुष्य नव्याने जन्मलेला नवीन मनुष्य त्याने जन्म घेतलेला. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि किती लोकांना मी बोलतोय ते समजतंय. आजचा मेसेज थोडासा हार्ड आहे, आजचा अवघड मेसेज आहे, परंतु तो मेसेज तुम्हाला शेवटपर्यंत ख्रिस्तामध्ये सबळ ठेवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. चविष्ट अन्न किंवा तुम्ही जंक फूड खाता तर ते जंक फूड कसं आहे तुम्हाला ते आजारी पाडेल आणि तुमच्या शरीराचा लवकर नाश करेल. काही लोकांना फास्ट फूड आवडतं. आमेन. कारण ते सोपं असतं. तुम्ही जर गेला बर्गर किंवा कुठला तुम्ही पिझ्झा एकदम इन्स्टंट तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ते हातामध्ये तुमच्या बर्गर किंवा पिझ्झा देतात. आमेन. परंतु त्याचे साईड इफेक्ट्स किती आहेत, त्याच्याद्वारे तुमच्या जीवनाचा किती नाश होणार आहे. आमेन. परंतु जे सात्विक अन्न आहे, जे तत्वाने भरलेलं आहे, जे सत्वाने भरलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आहे, विटामिन्स आहे, मिनरल्स आहे, ते अन्न मिळवण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागते, त्याच्यावर कष्ट करावे लागतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून चांगलं अन्न हे तुम्हाला जीवन देणार आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून पॉल म्हणतो नुसत्या निळ्या दुधावर किंवा साध्या दुधावर जगणारा होऊ नकोस, तर आता चांगलं जड अन्न खा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन म्हणून रविवारी हार्ड मेसेज मी देतो. रविवारी कसले मेसेज देतो? हार्ड, जे समजण्यासाठी थोडे कठीण आहे, कॉन्सन्ट्रेशन केल्याशिवाय ते समजणार नाही.
कालचा मेसेज तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला लक्ष देण्याची गरज नाही, तुम्हाला प्रार्थना करायची होती फक्त प्रभू या वचनाप्रमाणे मला आरोग्य दे. परंतु आजच्या वचनाद्वारे, आजच्या शब्दाद्वारे तुमचा सद्विवेक प्रबळ होणार आहे. आमेन. तुमच्या सद्विवेकाद्वारे तुम्ही विश्वासणारे आहात हे दिसून येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. पहा, कुठलाही मनुष्य आता या नवीन करारामध्ये कुणीही प्रभू बरोबर चाललेलं आहे हे बाह्य रूपाने समजणार नाही. आमेन. जुन्या करारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एलिया डोंगरावर जात होता. 40 दिवस 40 रात्र तो उपवास करायचा. मोशे जायचा 40 दिवस 40 रात्र उपवास करायचा. आजच्या नवीन करारामध्ये कोणी डोंगरावर जाऊन उपवास करताय? आमेन. परंतु त्या लोकांना म्हटलं झालं ते देवाबरोबर चाललंय. आमेन. हालेलुया. ते सेवक कुणाबरोबर चालले? देवाबरोबर चालले. नवीन करारामध्ये कसं कळणार आहे की तुम्ही देवाबरोबर चाललेले आहात? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही चर्मवस्त्र घातलेले नाही, तुम्ही कमरेवरती चमड्याचा पट्टा बांधलेला नाही, हातात काठी नाही, दाढी वाढलेली नाही. आमेन. तरी तुम्ही देवाचे सेवक आहात. परंतु तुमच्या आत्मिक मनुष्याद्वारे, तुमच्या आत्मिक मनुष्याद्वारे लोकांना कळणार आहे की तुम्ही प्रभू बरोबर चाललेले आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मी ज्यावेळेस एखाद्या दुष्टात्म्याने भरलेल्या मनुष्यासमोर जातो किंवा एखादा मनुष्य जर माझ्याकडे भूत लागलेला प्रार्थनेसाठी आणला तर त्या मनुष्याला समजतं की मी कुठं आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दॅट इज द पॉवर ऑफ इनर मॅन. आमेन. तुमच्यामध्ये असलेला देवाचा जो आत्मा आहे त्याचं ते सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी कुणावरती हात न ठेवताही, मी कुणाच्या जवळ न जाताही, माझ्यातून असलेल्या देवाच्या आत्म्याद्वारे त्याला डिलिव्हरन्स किंवा त्याला मुक्ती मिळू शकते. आमेन. कारण येशूच्या रक्ताने माझा आत्मिक मनुष्य, माझे सद्विवेक शुद्ध करण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याला स्पेशल ग्रेस देवापासून प्राप्त होते. आमेन. किती लोकांना स्पेशल ग्रेस हवी आहे, विपुल कृपा हवी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक पहा, या सिलेंडरच्या लाईन मध्ये गेल्या, सिलेंडर संपला. आमेन. पिक्चरला गेले, थिएटरच्या तिकीट संपला. तुम्ही कुठेही जा, तुमच्या हातामध्ये अपयश आहे आणि ते लोक म्हणतात की माझ्या हातामध्ये अपयश आहे. परंतु जर आज त्या संकट, त्या अपयशाच्या आत्म्यातून सुटका हवी असेल तर तुम्हाला देवाचं वचन आतमध्ये असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना पाहिजे ती विपुल कृपा? आमेन. मला विशेष कृपा हवी आहे. हालेलुया. विशेष कृपा. विशेष कृपा ज्याला प्राप्त झाली तो मनुष्य देवाच्या वचनाने भरलेला असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यावरती देवाची स्पेशल कृपा. प्रेज द लॉर्ड. माझ्यावर देवाची काय विशेष कृपा? कारण देवाचं वचन मी आतमध्ये स्वीकारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. भले मी आज जर बायबल वाचलेलं नाही सकाळी, मी इथे येऊन बसलोय, परंतु आत्म्यामध्ये असलेलं देवाचं वचन, माझ्या मुखातून देवाचा आत्मा तुमच्याशी बोलतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि प्रत्येक वेळेस जे चुकीचं काम आहे त्याच्यापासून मला देवाचा आत्मा, देवाचं वचन माझ्या सद्विवेकाला टोचणी करून मला सुरक्षित करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हॅपी. तुम्ही आनंदित आहात का? आमेन. जर तुम्ही देवाचं वचन वाचताय तर तुम्हाला विपुल कृपा प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाचं वचन जास्तीत जास्त वाचताय, तुम्ही बायबल रात्रंदिवस पाहताय, तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करताय, तुम्ही मनन करता, तर तुम्हाला विशेष कृपा प्राप्त होईल. आमेन. कारण तुमचा आत्मिक मनुष्य हा मोठा होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. जसं शरीराला खाऊ घातल्याने शरीर मोठं होतं, तसं देवाचं वचन आत्म्याला खाऊ घातल्याने आत्मा मोठा होतो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय मी काय बोलतोय? हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही देवाचं वचन स्वीकारलंय तर तुमचं आत्मिक मनुष्य प्रबळ होत जाईल. हालेलुया. आणि तुमच्यावरती देवाची विशेष कृपा येऊन राहील. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही बायबल मधले देवाच्या सेवकांचं चारित्र्य पाहिलं तर ते लोक देवाचं वचन पाळत होते, देवाचं वचन मनन करत होते, देवाच्या वचनावरती ते मेडिटेशन करत होते आणि त्या वचनाद्वारे देवाची विशेष कृपा त्यांच्यावरती होती. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. से स्पेशल ग्रेस. म्हणा विशेष कृपा. म्हणा विशेष कृपा. स्पेशल ग्रेस. प्रभूची विशेष कृपा माझ्यावरती आहे. हालेलुया. 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 प्रभूची आराधना करूया. 100% प्रभू आज तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. 99% तुम्ही हरलेले आहात. 99% तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अपयशी झालेले आहात. 99% तो आजार तुमच्या शरीरामध्ये वाढलेला. 99% तुमच्या कोर्टातलं प्रकरण तुमच्या हाताबाहेर गेलेलं आहे आणि तुमच्याकडे फक्त 1% आहे. आमेन. तुमच्याकडे फक्त 1% आहे. कोणीतरी म्हणत असेल की अरे फक्त आता 1% तुझ्याकडे राहिलेला आहे. तुझं जीवन बदलू शकत नाही. 99% तू हरल्याच जमा. आमेन. परंतु जर देवाचं वचन तुमच्यामध्ये, ते वचन तुमच्या त्या 1% 2 0 टाकून 100% तुम्हाला विजयी करू शकता. प्रेज द लॉर्ड. त्याला म्हणतात विशेष कृपा. आमेन. प्रेज द लॉर्ड. डॉक्टरनी रिपोर्ट दिलेला आहे कधीच हा आजार बरा होणार नाही. 1% तुमच्यावरती देवाने जर कृपा केली तर ती 1% असलेल्या त्या मनुष्याला विशेष कृपेची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याचं मेडिसिन एकच आहे. रोज दिवस रात्र देवाच्या वचनाचं मनन करा. प्रेज द लॉर्ड. डे अँड नाईट मेडिटेट ऑन द वर्ड ऑफ गॉड. दिवस रात्र त्याच्या वचनाचं मनन कर. तुला देव 100% विपुल कृपा दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज प्रभू भोजन घेणार. प्रभू भोजनामध्ये देव तुमच्या सद्विवेकाला ते रक्ताद्वारे अधिक त्याच्या पवित्र रक्ताद्वारे शुद्ध आणि पवित्र करेल. प्रेज द लॉर्ड. आपण त्याची आराधना करू. थँक यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड. मेरा दिल भले तेरा सियासन. मेरा दिल भले तेरा सिंहासन. मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू यीशु
वचनामध्ये आपण पुन्हा एकदा प्रभूच्या वचनाकडे पाहूया. आपण प्रभू भोजनासाठी यावेळेस देवाच्या वचनामध्ये देवाचं वचन 1 कृतिकास 11 वचन. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की ज्या रात्री प्रभू येशू दरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. Praise the Lord. यावेळेस आपण प्रभूचं भोजन ही भाकरी स्वर्गाकडे करूया. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, आमच्यासाठी तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला तू वधस्तंभावरती खिळलंस प्रभू. प्रभू त्याच्या तुटलेल्या शरीराद्वारे आम्हाला आरोग्य तू दिलंस देवा. आणि म्हणून यावेळेस आम्ही सर्वजण या भाकरीद्वारे आमचं आरोग्य स्वीकारतो. प्रभू येशूच्या नावामध्ये जे लोक आज आजारी आहेत परंतु या भाकरीमध्ये ते सहभागी झाले त्या प्रत्येकाला प्रभू या भाकरीद्वारे आरोग्य प्राप्त होईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये 1 पेत्र 2:24 प्रमाणे, यशाया 53:3-5 आणि निर्गम 15:26 प्रमाणे जो प्रभू आरोग्यदाता त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या शरीराद्वारे त्याला बसलेल्या माराच्या बळांनी मिळणार प्रत्येकाचं आरोग्य यावेळेस मी संपूर्ण चर्च आणि माझ्या कुटुंबासाठी मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये घोषित करतो. सर्वजण या भाकरीमध्ये सहभागी होतील आणि विश्वासाने ती भाकरी स्वीकारतील. थँक्यू लॉर्ड. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. आपण सर्वजण हा प्याला स्वर्गाकडे करूया. जर तुम्ही या वेळेस प्रभू भोजनाची तयारी केली होती आणि प्रभू भोजनामध्ये सहभागी झाला, या पवित्र वेळेमध्ये संपूर्ण लक्ष आपण देवाच्या वचनाकडे लावूया. पवित्र शास्त्र सांगतं त्याने त्याच्या रक्ताद्वारे आपला सद्विवेक पवित्र केलेला. यावेळेस मी प्रार्थना करतो, माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, तुझा एकुलता एक पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र रक्ताद्वारे आमचा सद्विवेक शुद्ध आणि पवित्र कर प्रभू. जसं देवाचं वचन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रभू, आज ते वचन स्वीकारून आमच्या सद्विवेकामध्ये आम्ही ते स्वीकारलेलं आहे प्रभू. आमच्या आज्ञामध्ये ते स्वीकारलेलं आहे. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आमचा विश्वास आहे या सांडलेल्या रक्ताद्वारे आमच्या सर्व अपराधांची क्षमा करण्यात आलेली प्रभू आणि त्याद्वारे
आम्ही शेवटपर्यंत ख्रिस्तामध्ये सुरक्षित राहावं समृद्धीचा आणि भरभराटीचा मी घोषित करतो. आय डिक्लेअर अँड आय डिग्री इन द नेम ऑफ जीसस. सर्वजण यावेळेस आपले हात स्वर्गाकडे करतील. मी तुम्हासाठी भविष्यवाण्या करतो. आय डिक्लेअर अँड आय डिग्री इन द नेम ऑफ जीसस. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी समृद्धी तुमच्या चिन्हावरती घोषित करतो. मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आरोग्य तुमच्यासाठी घोषित करतो. मी हा महिना तुमच्यासाठी यशस्वी महिना म्हणून घोषित करतो. प्रभूचे देवदूत तुमच्या बरोबर असतील. तुमच्या हातामध्ये असलेल्या प्रत्येक कार्य सिद्धीस जाईल. तुमचे मनोरथ आणि संकल्प परमेश्वर सिद्धीस नेईल. परमेश्वराचं तेज तुमच्या चेहऱ्यावर प्रकाश